नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत 3 सिंपल ड्रिंकच्या रेसिपी शेअर करणार आहे. आणि मी हे जे ड्रिंक आहे ते मी माझ्या मुलांसाठी बनवते, त्यामुळे मी याच्यात खूप काही घालत नाही आहे. सिंपल असं बनवते की जे ते पिऊ शकतात. तर तुम्ही पण ट्राय करा, तुमच्या मुलांना पण नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. पहिला मी इथे बनवणार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि त्यासाठी मी इथे घेतले आहेत स्ट्रॉबेरी, आणि इथे मी हे घेतलं आहे मिठाचं पाणी. तर स्ट्रॉबेरी मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत. माझ्या मुलांना स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप आवडतो, त्यामुळे मी जेव्हा स्ट्रॉबेरीचा सीझन असतो तेव्हा त्यांच्यासाठी हे बनवतेच. आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग मी इथे एका प्लेटीत काढून घेतले आहेत. आणि तसेच याबरोबर मी इथे घेतलं आहे एक केळं. आणि इथे मिक्सरच्या भांड्यात आता स्ट्रॉबेरी आणि बनाना कट करून टाकलं आहे. स्ट्रॉबेरी आणि बनाना मिल्कशेक हे चविष्ट तर असतेच, पण त्याचे बेनिफिटसुद्धा खूप आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे प्रतिकारशक्ती मजबूत करते. तसेच केळ्यांमध्ये फायबर आहे, ज्यामुळे पचन सुधारते. आणि दुधामध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. आणि मुख्य म्हणजे लहान मुलाचं वजन वाढवण्यास उपयोगी आहे. तसेच याच्यात मी घातलं आहे 1 ग्लास थंड दूध. तर हे गरम करून थंड केलेलं दूध आहे, आणि ते मी याच्यात 1 ग्लास घातलं आहे. आणि मग बस मिक्सर चालू करून वाटून घ्या, आणि तुमचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक इथे रेडी होतो मुलांना प्यायसाठी, किंवा तुम्हाला प्यायचा असेल तर तुमच्यासाठी सुद्धा. आणि इथे मस्त एका काचेच्या ग्लासात मी आता हा ओतून निहालला प्यायला देणार आहे. आणि आता निहाल निर्वाणीला विचारूया त्यांना कसा वाटला हा मिल्कशेक. छान आहे, खूप छान आहे, ट्राय करून बघा. बाय बाय. आणि आता मी बनवणार आहे कलिंगडचा ज्यूस. तर कलिंगड हा आता माझ्याकडे एवढाच उरला आहे. मी एक कलिंगड आणलेला, आणि निहालला कांजण्या आल्या होत्या, त्यामुळे मग त्याला मी रोज संध्याकाळी 1 ग्लास कलिंगडचा ज्यूस द्यायची बनवून. एक दिवस मी ज्यूस आणला विकत, पण तो खूप गोड होता, म्हणून मग मी विचार केला की आपण घरीच बनवूया. कलिंगडचा ज्यूस बनवायसाठी इथे फक्त आपल्याला कलिंगड कट करून घ्यायचं, आणि त्याच्या बिया वेगळ्या काढायच्या. आणि मग बस मिक्सरच्या भांड्यात कलिंगड जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्या, आणि मग इथे आपला ज्यूस तयार आहे. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते. आणि आज इथे 2 ग्लास घेतले, तर लाडूच्या ग्लासमध्ये थोडी साखर घातली आहे. आणि निहालला मी असाच देणार आहे. तर तुम्ही हा ज्यूस गाळून पण पिऊ शकता, पण मी न गाळता हा डायरेक्ट दिला मुलांना. आणि न गाळतासुद्धा हा छान लागतो प्यायला. फक्त तुम्ही याला बारीक वाटून घ्या एकदम. आणि माझ्याकडे स्ट्रॉ होता, तर मी याच्यात स्ट्रॉ टाकून दिला मुलांना. लहान मुलांना वेगळं काय करून दिलं की त्यांना तेवढंच बरं वाटते. निहाल माझा पितो, पण लाडूला काय पाजायचं म्हटलं तर माझ्या नाकी नऊ येतात. पण तिला पण हा ज्यूस आवडला, आणि तिने आवडीने पिला. तर आता तिसरं हे जे पेय आपण बनवत आहे, ही माझ्या आईची रेसिपी आहे, आणि हे तिने आमच्यासाठी बनवलेलं. तर यासाठी ती फ्रीजमध्ये आवळे कट करून ठेवते, तेच आवळे तिने घेतले होते. आणि इथे आपली जी खायची पानं असतात ती पानं घेतली आहेत. आणि खायची पानं पण तिच्या किचन गार्डनमधलीच आहेत. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यात आवळा आणि खायची पानं घेतली आहे, आणि ती बारीक वाटून घ्यायची आधी. आणि मग नंतर त्यात घालायची थोडी साखर. तर साखर ही टेस्ट बॅलन्स करायसाठी टाकावी लागते. आणि नंतर मग इथे एका भांड्यात आईस क्यूब घेतलेले आहे तिने. तर त्यात मग जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण त्यात घातलं. आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्त्व आहे, आणि आरोग्यासाठी आवळा अतिशय गुणकारी आहे. आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळा हा केसासाठी फायदेशीर आहे, त्वचेसाठी चांगला आहे, आणि पचनसुद्धा सुधारते आवळ्यामुळे. आणि मग हे मिक्स करून घ्या. तर ही आहे नागवेलची पानं, आणि नागवेलची पानांमुळे पण आपलं पचन सुधारते. तसेच ते सर्दी खोकल्यात आपल्याला उपयोगी पडतात, आणि जखमा पण लवकर भरतात त्याच्यामुळे. आणि मग हे गाळणीने गाळून ग्लासात ओतलं आहे. आणि ही ड्रिंक आहे, ही रिफ्रेशिंग आहे, स्पेशली उन्हाळ्यात प्यायला तर खूप छान वाटते. आणि अशा प्रकारे माझे तिन्ही पेय दाखवून झालेले आहेत. आणि या तिन्ही ड्रिंक तुमच्या हेल्थसाठी चांगल्याच आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.